औरंगाबादच्या सिल्लोड गावात आज सकाळी नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आणि पोलिसांनी उघड्यावरती शौचाला जाणाऱ्या 23 लोकांवर कारवाई करून त्यांना कोर्टात हजर केलं। उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी जनजागृती करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। काही नागरिक आणि नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी गुड मॉर्निंग पथक स्थापन करून लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात। मात्र तरी देखील लोकांची खोड काही जात नसल्याचं चित्र पाहायला मिळतं। मात्र अशाच लोकांना धडा शिकवण्यासाठी औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये पोलिसांनी धडक कारवाई करत 23 जणांना ताब्यात घेतलं। एवढंच नाही तर त्यांना ताब्यात घेऊन कोर्टातही हजर करण्यात आलं। पकडून आणलेल्या सगळ्यांनाच अगदी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून शिस्तीत सगळ्यांसमोर कोर्टात नेण्यात आलं। बॉम्बे पोलीस ऍक्टच्या कलम 115, 117 अंतर्गत उघड्यावर शौचास बसणं हा गुन्हा आहे आणि दंडात्मक कारवाईसाठी पात्र आहे। त्यामुळे या 23 जणांना पोलिसांनी कोर्टात हजर केल्यावर या सगळ्यांना समज देत प्रत्येकी 400 रुपयांचा दंड लावत सुटका केली आहे। स्वच्छ भारत सुंदर भारत हे मिशन यशस्वी करण्यासाठी उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांविरुद्ध आज सिल्लोड शहरामध्ये नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली। यामध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या 23 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती मुंबई पोलीस कायदा कलम 115, 117 अन्वये कारवाई करण्यात आली। या प्रकारानंतर मात्र आता उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे। या प्रकरणी आता लाजेपोटी दंड लावण्यात आलेल्यांपैकी कुणीही बोलायला तयार नाही। मात्र पुन्हा असं करणार नसल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय। खरं तर गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाची जनजागृती सुरू होती, मात्र त्याला यश येत नसल्याचं पाहून पोलिसांनी कारवाई केली। किमान आता तरी लोक कारवाईच्या भीतीपोटी शौचालय वापरतील हीच अपेक्षा। प्रशांत परदेशी आणि विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।